मी एक पोलीस अधिकारी आहे। मी माझ्यासोबत शिकणाऱ्या एका मुलीवर खूप प्रेम करत होतो। नंतर ती मला सोडून निघून गेली। ती गेल्यानंतर मी आतून तुटून गेलो होतो आणि मी लग्न न करण्याचा निर्णय घेतला। नंतर मी पूर्णपणे माझ्या कामात व्यस्त झालो। एकदा एका गुप्त मोहिमेवर गेलो होतो तेव्हा एक मुलगी माझ्याजवळ आली आणि मला जबरदस्तीने लग्न कर असं म्हणू लागली। मी नकार दिला तेव्हा तिने बंदूक काढली। मला त्या मुलीबद्दल काहीच माहीत नव्हतं। जेव्हा मला त्या मुलीचे सत्य समजले तेव्हा मला धक्का बसला। एकदा मी एका गुप्त मोहिमेवर गेलो होतो तेव्हा मी सायकलच्या दुकानावरती काम करत होतो। काम करता करता मला 3 महिने झाले होते। एका दिवशी रात्री मी दुकानावरती एकटा बसलेलो होतो। दुकानाचे मालक कुठेतरी बाहेर गेले होते। तेव्हाच एक मुलगी माझ्याजवळ आली आणि मला म्हणाली, तुम्ही माझ्यासोबत चला। मला आश्चर्य वाटले। मी विचारले, कुठे आणि तुम्ही कोण आहात? तिने उत्तर दिले, मी समोरच्या घरात राहते। हो, ते ठीक आहे, परंतु तुम्ही मला कुठे घेऊन जाणार आहात? माझ्या आजीची तब्येत बिघडली आहे। तिला वाटत आहे तिच्यासमोर माझे लग्न व्हावे। प्लीज तुम्ही चला आणि तिच्यासमोर माझ्याशी लग्न करा। विश्वास ठेवा, आपण खोटं खोटं लग्न करायचं आहे, खरोखर लग्न करायचं नाही। मी चकित होऊन म्हणालो, अशी बळजबरी तुम्ही करू शकत नाही। मला नाही करायचं तुमच्यासोबत लग्न। प्लीज माझं म्हणणं ऐका। मी हतबल झाले आहे। माझ्या आजीची ही शेवटची इच्छा आहे। त्या खूप आजारी आहेत। प्लीज आपल्याला एक छोटंसं नाटकच करायचं आहे। तू जा इकडून, मला काही लग्न वगैरे करायचं नाहीये, काहीही। हे बघा, माझ्या जगण्याचा मरण्याचा प्रश्न आहे। जर तुम्ही आले नाही तर तुम्हाला मी इकडेच गोळी घालून मारून टाकेल। एवढं बोलून त्या मुलीने बंदूक काढली। मी म्हणालो, नाही, तू असं करू शकत नाहीस। तेव्हा ती मुलगी म्हणाली, नाही, मी असेच करणार आहे। मी सांगितले आहे ना, माझ्या आजीची शेवटची इच्छा आहे। हा शेवटच्या इच्छेचा प्रश्न आहे। प्लीज तुम्ही चला माझ्यासोबत, आपल्याला नाटकच करायचं आहे। फक्त त्यांना दाखवण्यासाठी लग्न करायचं आहे। नंतर तुम्ही तुमच्या मार्गाने जा, मी माझ्या मार्गाने। इकडे अजून दुसरं कोणी राहत नाही। मी तुम्हाला त्रास दिला नसता, पण माझी मजबुरी आहे। मी त्या मुलीच्या हातातून बंदूक हिसकावण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु तिने बंदूक कधी माझ्यावरती आणि कधी स्वतःवरती धरली। तिचे म्हणणे होते, तुम्ही आले नाही तर एकतर मी स्वतःला मारेल, नाही तर तुम्हाला मारून टाकेल। प्लीज चला तुम्ही। ती माझ्यासमोर खूप विनंती करत होती आणि एक वेळ अशी आली, ती अतिशय रागात आली। तिने एक गोळी हवेत मारली। आता मी हतबल झालो होतो। तिने माझ्या पाठीवरती बंदूक धरली आणि मला ढकलत ढकलत ती तिच्या घराकडे घेऊन गेली। पंक्चरची दुकान उघडीच होती। मालक पण दुकानावर नव्हते। मी त्या मुलीच्या घरी पोहोचलो। घर म्हणजे 2 रूमांचं घर होतं। समोरच्या बेडवरती एक 70 वर्षांची म्हातारी झोपलेली होती। ती म्हातारी त्या मुलीला भयंकर शिव्या देत होती। अगं दुर्दैवी, तू का मरून गेली नाहीयेस त्या लोकांच्या जागी? तुझे लग्न झाले तर मी मरायला मोकळी होईल। देव मला तेव्हाच बोलवेल जेव्हा तुझे लग्न झालेले मी माझ्या डोळ्यांनी पाहिल। ज्याची जबाबदारी त्याच्याजवळ गेली तर मी मरायला मोकळी होईल। अगं नागिन, तू सर्वांना खाल्लं, आता मला पण गिळून घेतेस की काय? माझा पाठलाग करणं कधी सोडणार आहेस? देवा, मला मरण पण देत नाहीयेस। माहीत नाही कधी माझं पिच्च सोडणार आहे ही पोरगी। आजीच्या शिव्या ऐकून मी खूप थक्क झालो होतो। जे काही मी पाहत होतो ते खूपच विचित्र होतं। मी शांतपणे तिकडे थांबलो होतो। ती मुलगी त्या म्हातारीला म्हणाली, आजी हे आले आहेत आणि आत्ता आम्ही लग्न पण करणार आहोत। तिने लगेचच जवळ ठेवलेल्या बॅगेतून माताची चुनरी डोक्यावरती घेतली आणि जोरात म्हाताऱ्या आजीला म्हणाली, हे बघ आजी, मी तयार झाली आहे। म्हातारीने पाहिलं, परंतु तिला स्पष्ट दिसत नव्हतं कदाचित, पण त्या म्हातारीच्या डोळ्यात चमक आली होती। बेटा, तू आला आहेस, लग्न कर बेटा। आता मी माझ्या जबाबदारीतून मुक्त होईल। अगं यज्ञ कुठे आहे? यज्ञ पेटवा। तिने लगेचच चुलीतील लाकूड काढले। यज्ञ कसले, तिथेच असलेल्या विटा घेतल्या आणि त्यावरती लाकूड ठेवले आणि आग पेटवली। या सर्व गोष्टी करताना माझ्या पाठीवरची बंदूक तिने बाजूला ठेवली नव्हती आणि मी मूर्खासारखं जे होऊ लागलं ते पाहत होतो। कदाचित माझ्या डोक्याने काम करणे बंद केले होते। याच विचित्र वातावरणात लाकडं पेटली होती। आम्ही फेरे घ्यायला चालू केलं होतं। जिन्नी त्यांच्या गळ्यातील माळ त्या मुलीला दिली आणि त्या मुलीचा हात माझ्या हातामध्ये देऊन त्यांनी कन्यादान केले। त्यानंतर त्या आजी निवांत झोपी गेल्या। हे सर्व झाल्यानंतर त्या मुलीने माझ्यासमोर हात जोडले। आता तुम्ही जाऊ शकता। काय होतं हे? जवळजवळ 20 मिनिटं माझ्यासोबत हे काय घडत होतं? कसं तरी मी त्या मुलीच्या घरातून बाहेर पडलो आणि परत मी काम करतो त्या दुकानावरती येऊन बसलो। मला काहीच समजत नव्हतं। माहीत नाही किती वेळ बसून राहिलो। वैभव मला हलवून हलवून म्हणत होता, भैया, माझ्या गाडीमध्ये हवा भरून द्या। सासरवाडीला म्हणजेच अड्ड्यावरती जायचं आहे। रस्त्यात गाडीने धोका दिला तर माझी फजिती होईल। मी तर शुद्धीतच राहिलो नव्हतो
आता मला भयंकर राग येत होता. मी वैभवला म्हणालो, कुठे जात आहेस तू? अड्ड्यावरती. अजून कुठे? आज मला पण यावे लागेल कदाचित. कदाचित? अरे नक्कीच चल. आम्ही तर दररोज तुला म्हणत असतो, तूच कधी आमचं ऐकत नाहीस. चल, एकटं जाण्यापेक्षा आपण आज दोघं जाऊया. पिण्याची मज्जा येईल. अजून काय काय म्हणत होता माहीत नाही. मी त्याच्यासोबत दारूच्या दुकानी गेलो. तेव्हा त्याने मागवली आणि तेव्हा मी किती ग्लास दारू पिलो ते मला शुद्धच राहिली नव्हती. जेव्हा शुद्ध आली तेव्हा म्हातारीचे ओरडण्याचे आवाज येत होते आणि ती अर्ध्या कपड्यांमध्ये रूमच्या कोपरा धरून 2 पायांच्या मधात डोकं ठेवून बसलेली होती. का झोपली होती ती तशी हे पाहून माझं डोकं गरगरायला लागलं होतं. मी उठलो आणि माझे कपडे घातले. माठातील पाणी घेतलं आणि माझ्या तोंडावरती मारलं. तिला पाहत मी बाहेर आलो. दुकानावरती जाऊन बसलो आणि संध्याकाळी जे झालं होतं ते आठवण्याचा प्रयत्न करत होतो. खूप विचार केला. तेव्हा फक्त एवढंच आठवत होतं, वैभव खूप प्रयत्न करून मला दुकानावरती सोडून गेला होता आणि मला आठवलं, मी तिला म्हणत होतो, तुला जे करायचं होतं ते तू केलं. आता या रीतिरिवाजाप्रमाणे वागणे माझे कर्तव्य आहे. ती माझ्यासमोर खूप विनंत्या करत होती आणि मी तिचं काही एक ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हतो, कारण मी शुद्धीत नव्हतो आणि त्या मुलीचा मला खूप राग आलेला होता. 3 महिन्यांमध्ये मी जेवढी माहिती काढली होती ती हॉटेलवरती दबाव टाकण्यासाठी पुरेशी होती. सर्व अनैतिक काम तिकडे हॉटेलमध्ये होत होते आणि तिकडे अंडरवर्ल्डचे लोक पण सहभागी होते. मी 2 दिवसांपूर्वी माझा रिपोर्ट पुढे पाठवला होता. आज ही घटना घडली होती. मला माझ्या वागण्याची अतिशय लाज वाटत होती. मी असं कसं असू शकतो? काय केलं मी? काय करून बसलो आहे मी? मी पाठवलेल्या रिपोर्टचे उत्तर भेटले. आपल्याला फक्त हॉटेलच्या मालकाला नाही तर पूर्ण ग्रुपला पकडायचे आहे. त्यामुळे मला आता त्या हॉटेलमध्ये जाऊन काम करावं लागणार होतं. बॉस माझ्या कामावरती खूप खुश झाले होते. सायकलच्या दुकानावरती नवीन प्लेसमेंट झालं होतं. आता मी माझा लुक पूर्णपणे बदलून टाकला होता आणि हॉटेलमध्ये नोकरी मिळवण्यात मी यशस्वी झालो. इंटरव्ह्यूच्या वेळेस थोडी इंग्लिशमध्ये माझं नॉलेज जास्त होतं. हळूहळू सर्व काही सेट होत गेलं. हॉटेल जसे बाहेरून दिसत होते तसेच आतून पण होते. समजणाऱ्याला समजू शकत होतं तिकडे काय काय होत आहे. सर्व काही व्यवस्थित होतं. लवकरच मी या प्रकरणाची नस पकडली आणि रिपोर्ट पुढे पाठवला. आता मला हॉटेलमध्ये येऊन जवळजवळ 5 महिने झाले होते. मी हॉटेलमधून बाहेर निघत नव्हतो. दिवसभर काम करून रात्री तिकडेच सर्वंटच्या रूममध्ये झोपत होतो. कधीकधी जो प्लेसमेंट जो पंक्चरच्या दुकानी होता तो मला अधूनमधून भेटायला यायचा आणि थोडं बोलणं माझं होत असे. एका रात्री तो हॉटेलच्या कॉरिडॉरमध्ये मला दिसला. मी त्याला इशारा करून विचारलं, इकडे कसं काय? त्याने मला सोबत येण्याचा इशारा केला आणि घाई करून बाहेर निघून गेला. मी हॉटेलच्या मॅनेजरला महत्त्वाचं काम आहे असं सांगून 1 तासाची सुट्टी घेतली आणि बाहेर येऊन ॲटोमध्ये बसलो आणि भेटायच्या ठिकाणी पोहोचलो. आमचे बॉस अगोदरच तिकडे आलेले होते. ऑपरेशन उद्याच होतं. त्याची माहिती देण्यासाठी आणि समजावून सांगण्यासाठी मला बोलवलं होतं. सर्व काही ठरल्यानंतर मी त्याला विचारलं, तू आज रात्री कसं काय रिकामा आहेस? तो मला म्हणाला, आज माझ्या दुकानाची सुट्टी झाली आहे. मी विचारलं, कसे? दुकानाच्या समोर एक घर आहे ना, तिकडे एक वृद्ध स्त्रीचे निधन झाले आहे. आज माहीत नाही कित्येक दिवसांनी मला तिची आठवण आली. तोंडातून अरे देवा असे बाहेर पडले, परंतु त्याच्यासमोर मी काहीच हावभाव दिसू दिले नाही. मी विचार करत होतो, त्या आजीच्या इच्छेप्रमाणे तिने त्या दिवशी सर्व काही केलं होतं. तिची आजी आज जिवंत राहिली नाही. आता ती काय करेल? मी विचारलं, अजून कोण कोण राहतं त्या घरात? तो म्हणाला, त्या आजीची एक नात आहे. ती प्रेग्नेंट आहे. सकाळी सकाळी फुलांची विक्री करते. मंदिराच्या परिसरात. अजून कोणीच राहत नाही तिकडे. काय? प्रेग्नेंट आहे? हो. खूप दुःखी असते बिचारी. तुम्ही पण तिला पाहिलं असेल ना जेव्हा तुमचे प्लेसमेंट झाले होते? मी काही बोलू शकलो नाही. सकाळी ऑपरेशन होतं आणि खूप जास्त तयारी करायची होती. ऑपरेशन अपेक्षेपेक्षा जास्त यशस्वी ठरलं होतं. सर्व अधिकाऱ्यांनी जिंकण्याचा फेटा माझ्या डोक्याला बांधला. खूप मोठ्या गुन्हेगार गँगला पकडले होते आणि खूप जास्त हत्यारांसोबत ड्रग्सचा पण साठा जप्त केला होता. आणि खूप मोठी गोष्ट होती ती, सर्व गुन्हेगार आणि ड्रग्स हत्यारं एकाच ठिकाणी होते. खूप वर्षांनी प्रयत्न केला. आज कित्येक वर्षांनी मला माझ्या गावी जाण्याची संधी मिळाली होती. एक छोटंसं गेट टुगेदर झाल्यानंतर मला माझ्या गावी जायचं होतं. पार्टी झाल्यानंतर ड्रायव्हरने गाडीमध्ये माझं सामान ठेवलं होतं. सर्व अधिकाऱ्यांना बाय बोलल्यानंतर आम्ही निघालो. माहीत नाही का मला चांगलं वाटत नव्हतं. असे वाटत होते जसे काहीतरी माझ्या हातातून निसटून जात आहे. माझ्या मनात वेगळ्या प्रकारे दुखत होतं.
मनात येऊ लागलं मन मोकळेपणाने खूप रडावं. काय करावं काय नाही, निर्णयच घेऊ शकत नव्हतो. शेवटी मन जिंकलं. मी ड्रायव्हरला गाडी वळवायला सांगितलं. लोकेशन सांगून मी तिच्या घरी पोहोचलो. दरवाजा वाजवला तेव्हा तिने दरवाजा उघडला. ओळखूच शकली नाही ती मला. म्हणाली, बोला, काय काम आहे? मी तिच्याकडे पाहिलं आणि घराच्या आत डोकावलं. काही महत्त्वाचं सामान असेल तर ती एक बॅग होती. सर्व काही बिनकामाच्या वस्तू होत्या बाकी. बॅगेत काय होतं मला माहीत नव्हतं. मी बॅग उचलली, तिचा हात पकडला आणि ओढत तिला कारमध्ये बसवले. ती ओरडत होती. मी ड्रायव्हरला म्हणालो, चला. मी मागेच बसलो होतो. ती घाबरलेली होती आणि तिच्या डोळ्यातून अश्रू थांबायचं नावच घेत नव्हते. मी माझ्या खिशातून बंदूक काढली आणि म्हणालो, बंदूक पॉइंटवर आहे, फक्त तुलाच येत नाही. मी आत्ता माझ्या होणाऱ्या बाळाला घेऊन जात आहे. तो या नरकात जन्म घेऊ शकत नाही. मला तुझ्यात काहीच इंटरेस्ट नाही. ती चकित होऊन माझ्याकडे पाहू लागली. कदाचित ती जाणून घेण्याचा प्रयत्न करत होती. काही वेळाने ती शांत झाली. तासाच्या प्रवासात तिने एक शब्द पण तोंडातून काढला नाही. काही वेळाने आम्ही मुंबईमध्ये पोहोचलो. मी तिला घरी नेऊ शकत नव्हतो. मी ऑफिसमध्ये तिला बसवलं. दिवसभर ऑफिसमध्ये चर्चा करून मला भेटलेलं क्वार्टरमध्ये मी तिला नेऊन सोडलं. तिला तिकडे शिफ्ट करून मी माझ्या घरी आलो. घरी आई माझीच वाट पाहत होती. आईच्या ढीगभर प्रश्नांचे उत्तर दिल्यानंतर, तिने बनवलेलं पंचपक्वान्न खाल्ल्यानंतर माझं मन तृप्त झालं. त्यानंतर थोडा वेळ मी आईच्या मांडीवरती डोकं ठेवून थोडा वेळ झोपलो होतो. नंतर मला जेव्हा समजलं आईलाच झोप येत आहे, तेव्हा मी आईला तिच्या रूममध्ये सोडून आलो आणि मी माझ्या रूममध्ये झोपण्यासाठी गेलो. बेडवरती आडवं पडताच मला तिची आठवण आली. काय करत असेल ती? नवीन शहर, नवीन लोक, नवीन भाषा, कोणालाच ओळखत पण नाही. एकटी मुलगी घाबरली असेल. आज तिच्या जेवणाची व्यवस्था ऑफिसतर्फे झाली होती, परंतु मला माहीत आहे उद्या सकाळी चहासाठी दूध आणायला पण तिच्याजवळ पैसे नसणार. चहा बनवण्यासाठी काहीच सामान तिच्याजवळ नव्हतं. विचार करत मी झोपी गेलो. सकाळी मी लवकरच उठलो आणि बाईक घेऊन निघालो. क्वार्टरवरती जाऊन बेल वाजवली. खूप आवाज दिल्यानंतर तिने दरवाजा उघडला. तिचे डोळे पाहून असं वाटत होतं ती रात्रभर झोपलेली नाही. तिच्या डोळ्याच्या बाजूवर आलेली सूज ती रात्रभर झोपली नाही याचा पुरावा देत होतं. येताना मी जे काही सामान खरेदी केलं होतं ते मी तिला दिले. चहा, ब्रेड आणि थोडा नाश्ता मी तिच्याजवळ दिला आणि मी काही पैसे पण दिले. काहीच न बोलता मी तिकडून परत निघालो. घरी आल्यावर पाहिलं आई माझी काळजी करत होती आणि इकडे तिकडे फेऱ्या मारत होती. एवढ्या दिवसांनी आला आहेस आणि सकाळी सकाळी न सांगता कसा निघून गेलास? तिला काही कारण सांगून मी शांत केलं. दुसऱ्या दिवशी सकाळी कामातून वेळ काढून ऑफिसच्या वेळेला मी घरातून बाहेर निघालो. दुपारपर्यंत वेळ मिळालाच नाही. लंच ब्रेकमध्ये परत तिची काळजी मला त्रास देत होती. बॉसला सांगून गाडी घेऊन मी तिकडे पोहोचलो. मी आरामात दरवाजा उघडला. मी तिला विचारलं, जेवण केलं आहेस का? तिने हो मध्ये मान हलवत मला उत्तर दिलं. मी तिला कारमध्ये बसवलं आणि जवळच्या मॉलमध्ये घेऊन गेलो. तिच्यासाठी कपडे, गॅस, भांडे, किराणा सामान, राशन सर्व काही खरेदी केलं आणि वापस जाताना डॉक्टरांकडे गेलो. डॉक्टरांनी काही टेस्ट केल्या आणि बाकीच्या टेस्ट दुसऱ्या दिवशी मॉर्निंगला करायला सांगितल्या होत्या. वापस तिला मी क्वार्टरवरती सोडलं. दुसऱ्या दिवशी सकाळी मी तिला परत डॉक्टरांकडे टेस्ट करण्यासाठी नेलं. 2 दिवस असेच निघून गेले. डॉक्टरांनी डिलिव्हरीमध्ये कॉम्प्लिकेशन्स सांगितले होते. औषध गोळ्या चालू झाल्या होत्या. मी दिवसातून 1 ते 2 राऊंड तिच्याकडे मारत होतो. 1-2 महिने अजून निघून गेले. माझी आई साधी सरळ स्त्री असती तर तिच्यापासून हे सर्व लपवलं असतं, परंतु माझी आई प्रिन्सिपल होती. तिच्यापासून जास्त दिवस काही लपून राहिलंच नाही. रात्री मी जेव्हा तिच्याजवळ क्वार्टरवरती गेलो तेव्हा आई तिकडेच बसलेली होती. आई गप्प माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत होती. मी आईजवळ गेलो आणि एका श्वासात आईला सर्व काही सांगायला चालू केलं. आईने फक्त प्रश्न मला एकच विचारला. त्या प्रश्नाने मला धक्का बसला आणि ती खूप रडत होती. आई मला म्हणाली, या गोष्टीची काय खात्री आहे? हिच्या पोटात तुझंच बाळ आहे. एवढं सर्व काही झालं होतं त्यामुळे मी याबद्दल विचार करायला मला वेळच मिळाला नाही, परंतु तिचे अश्रू तिचं लाचार असणं हेच सिद्ध करत होतं. त्या बाळाचे वडील मीच आहे. ती म्हणाली, आपण चेक करून घेऊया, याचे परीक्षण केले जाते, त्यामुळे बाळाच्या वडिलांचा पत्ता लागू शकतो. मी पहिल्यांदा तिच्या तोंडातून अशी सेन्सिबल गोष्ट ऐकली होती, त्यामुळे मला समजले होते ती थोडीफार एज्युकेटेड आहे. या अवस्थेत जास्त बदल झाला नव्हता. ती अशी पण क्वार्टरमध्येच राहत होती आणि मी आणि आई घरी. आता आई आणि माझ्यात अबोला निर्माण झाला होता. मी कित्येक वेळा आईसोबत बोलण्याचा प्रयत्न केला,
परंतु मला माहीत होतं तिचं मन तुटून गेलं आहे, एका स्त्रीचा अपमान केल्यामुळे आणि त्यांना अंधारात ठेवल्यामुळे. आईला माझ्याकडून एकनिष्ठ राहण्याची आणि विश्वास जपण्याची अपेक्षा होती, ती मी टिकवू शकलो नाही. सर्व काही समोर आल्यानंतर मी थोडं त्या मुलीशी बेजबाबदारपणे वागू लागलो. यावेळी 1 आठवड्यानंतर मी तिच्या क्वार्टरवरती जात होतो. माझ्या कारचा आवाज ऐकताच तिने दरवाजा उघडला होता, जसे ती माझीच वाट पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर खूप दुःख दिसत होतं. मी तिला विचारलं, बरं वाटत नाहीये का तुला? त्यानंतर ती म्हणाली, 2 दिवसांपूर्वी तब्येत अचानक बिघडली होती. तिच्याजवळ माझा नंबर पण नव्हता आणि नंबर असता तरी ती फोन कशी करणार होती? त्या घरात फोन पण नव्हता. त्यामुळे एकटी गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जाऊन ती औषध घेऊन आली होती. डॉक्टरांनी तिला ॲडमिट होण्यासाठी सांगितलं होतं, परंतु मला न सांगता तिला ॲडमिट व्हायचं नव्हतं. त्यामुळे फक्त ती औषध घेऊन आली होती. खूप लवकर तिने मला हे सर्व काही सांगितलं. बोलताना तिचा श्वास वाढत जात होता. मी तात्काळ तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. 8वा महिना चालू होता आणि तिला अतिशय त्रास चालू झाला होता. डॉक्टरांनी ॲडमिट करून ट्रीटमेंट चालू केली. आता आईला सांगणे गरजेचे होते, म्हणून मी आईला फोन केला. आई लगेचच हॉस्पिटलमध्ये आली. 1 आठवडा लागला होता तिला बरं होण्यासाठी. अशक्तपणा खूप जास्त आला होता तिला. तसं तर माझ्या आईला हे लग्न मान्यच नव्हतं, परंतु तिची अवस्था पाहून तिला एकटं सोडून जाऊ शकत नव्हती. त्यामुळे आईने निर्णय घेतला आणि तिला घरी घेऊन आली. आईने तिच्या मदतीसाठी एका महिलेला कामावरती ठेवलं आणि घरातील एक रूम तिला दिली. ती दिवसभर त्या रूममध्येच राहत होती. कदाचित मी बाहेर गेल्यानंतर बाहेर निघत असेल, परंतु एका घरात राहूनही मी तिचं तोंड पाहू शकत नव्हतो. 1 महिना खूप कठीण गेला. एका दिवशी रात्री आईने मला आवाज देऊन उठवलं, सुनीताला हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागेल. मी त्यासाठी तयार होतो. मी लगेचच कारमध्ये तिला बसवलं. 7-8 घंटे वाट पाहिल्यानंतर 1 मुलगा आणि 1 मुलगी, जुळे लेकरं आमच्या आयुष्यात आले. मुलांना पाहिल्यानंतर आईचं प्रेम जागं झालं होतं. सारखं त्या बाळांच्या पप्प्या घेत होती. कधी माझ्या डोक्यावरून हात फिरवत होती, तर कधी बाळांना कुरवळत होती. माझ्या मनात कित्येक दिवसांनी चाललेल्या प्रश्नांचं निराकरण झालं होतं. आईने तिला स्वीकारलं होतं. आता अबोला आमच्या दोघांमध्येच राहिला होता. सुनीता आता मी घरी आल्यानंतर शांत राहत होती आणि मी तिला इग्नोर करण्याचा प्रयत्न करत होतो. पहिल्या प्रेमात मिळालेल्या धोक्यामुळे मला लग्न न करण्याचा निर्णय मी घेतला होता आणि आईचा प्रयत्न चालूच होता, मी लग्न करावं. परंतु माझं लग्न अशा प्रकारे होईल याचा विचार कोणीच केला नव्हता. आता आईच्या आयुष्यामध्ये खूप आनंदी होती, कारण तिच्यासोबत खेळायला तिचे नातरुंड आले होते. कोण काय बोलत आहे त्याचा आईला काहीच फरक पडत नव्हता. तसे पण या शहरात कोणालाच कोणाशी काही घेणं देणं नव्हतं. जे नातेवाईक होते त्यांना आम्ही सांगितलं होतं. एका कार्यक्रमात घाईगडबडीमध्ये आमचं लग्न झालं आहे. बाळ आता 3 महिन्यांचे झाले होते आणि मला अचानक एका ऑपरेशनसाठी आसामला जावे लागले होते. तोपर्यंत ती आणि आई मोकळेपणाने बोलत नव्हत्या, परंतु थोडंफार त्या बोलत होत्या. अशा प्रकारच्या ऑपरेशनवरती जायचं म्हटल्यास घर, कुटुंब, मित्र, नातेवाईक सर्व विसरून जावं लागायचं. आम्हाला फक्त आमचं ध्येय गाठायचं असतं. या काळात घरात, कुटुंबात काय चालू आहे याची काळजी आम्ही करू शकत नाही. त्यामुळे आम्हा पोलीस अधिकाऱ्यांचे वैवाहिक जीवनात खूप गुंता वाढत जातो. यावेळेस ऑपरेशन लहान होतं. 1 महिन्यात कंप्लीट झालं होतं. आज घरी वापस जायचं होतं. मी कारच्या बाहेर पाहत होतो. मला एक करून आई, सुनीता आणि माझ्या बाळांची आठवण येत होती. आईचा चेहरा त्यावरती स्पष्ट दिसत होता. आईला मी आवडत नाही. निलिमा आणि मी शाळेत एकत्र शिकत होतो. कॉलेजमध्ये ॲडमिशन आम्ही सोबतच केलं होतं. माझा दिवस आणि रात्र निलिमाच होती. मी निलिमा व्यतिरिक्त इतर कोणाबद्दल विचार पण केला नव्हता. एवढं मला नक्कीच माहीत होतं, माझे आई वडील माझ्या आनंदासाठी कधीच निलिमाला नकार देणार नाहीत, कारण त्यांचा होकार त्यांच्या डोळ्यात दिसत होता आणि निलिमाच्या प्रत्येक शब्दात मला माझ्याबद्दल प्रेम दिसत होतं. मी कधीच निलिमाशिवाय दुसऱ्या मुलीबद्दल विचार पण केला नाही. नंतर काय झालं? का येणाऱ्या मुलाचं स्थळ येताच तिच्या कुटुंबातील सदस्यांनी तिला काय सांगितलं माहीत नाही. तिने एका क्षणात माझ्याशी असलेले नाते तोडून टाकले. माझ्याबद्दल विचार पण केला नाही. 3 दिवसानंतर लग्न करून त्या अनोळखी मुलासोबत 7 समुद्राच्या पलीकडे गेली आणि मी विनंत्या करत होतो. तिने एकदा सुद्धा मागे वळून पाहिलं नाही. मी वेडा झालो होतो. मला खायचीच इच्छा राहिली नव्हती. झोप पण उडाली होती. एका दिवशी मी रोडवरती नशेमध्ये सापडलो होतो. जेव्हा सकाळी मला शुद्ध आली होती तेव्हा मी पप्पांना खचून गेलेलं पाहिलं. वडिलांना खूप धक्का बसला होता.
2 दिवसानंतर ते त्यांच्या ऑफिसमध्ये चेअरवरती मृत अवस्थेत होते. त्यानंतर आई आणि मीच राहिलो. मला असे वाटत होते जसे कोणते स्वप्न संपले आहे आणि मी भयंकर झोपेतून जागा झालो आहे. खूप प्रयत्न करून मी स्वतःला सावरलं होतं, ते पण तेव्हा आईने वडिलांच्या निधनासाठी मला जबाबदार धरलं होतं. खूप प्रयत्न करून आईच्या मनात मी जागा निर्माण केली होती. एका प्रॉमिसवरती मी पप्पाचे स्वप्न पूर्ण करणार आणि कधीच आईचा विश्वास तोडणार नाही. मी CID पोलीस अधिकारी बनून पप्पांचं स्वप्न पूर्ण केलं होतं, परंतु काही बाकी राहिलेलं होतं. आत्ता मी जड अंतकरणाने घरी जात होतो. दरवाजा उघडला. माझी चावी माझ्याजवळ होती. आईच्या रूममध्ये जाऊन पाहिलं. आई झोपलेली होती. सुनीताच्या रूममध्ये मोलकरीण मुलांसोबत झोपलेली होती. सुनीता कुठे आहे? कदाचित माझ्या रूममध्ये असेल. मी विचार करत माझ्या रूममध्ये आलो. तिकडे पाहिलं, माझ्या बेडवरती एक अनोळखी व्यक्ती झोपलेला होता. सुनीता त्या व्यक्तीजवळ बसलेली होती. त्या व्यक्तीचे हात सुनीताच्या केसांवरती होते आणि सुनीता खुर्चीवरती खाली पाहून झोपलेली होती. मला समजतच नव्हतं हे काय होत आहे. मी खूप चिंतेत पडलो होतो. कोणाला विचारणार? खूप जास्त प्रवास करून मी आलो होतो, म्हणून या अवस्थेत नव्हतो. सर्वांना जागा करून याबद्दल विचारू, त्यामुळे मी हॉलमध्ये येऊन सोफ्यावरती झोपलो. सकाळी आईचा आवाज आला आणि मी झोपेतून जागा झालो. आई मला प्रेमाने उठवत होती. खरोखर आज मला असं वाटत होतं मला जगातील सर्व सुख भेटलं आहे. बाकी सर्व झोपेतच होते. आईने चहा बनवला आणि मला घेऊन ती बाहेर अंगणात आली. माझ्या डोक्यात अनेक प्रश्न निर्माण झाले होते. त्या प्रश्नांचे उत्तर देण्याची उत्सुकता आईला माझ्यापेक्षा जास्त होती. आईने सांगितलं, मी गेल्यानंतर 7 दिवसांनी रामेश्वरममधून फोन आला होता. तो फोन सुनीतासाठी आला होता. फोन आला आहे हे ऐकून सुनीता खूप आनंदी झाली होती. ती त्यांना अमृतसरला जाण्यासाठी परवानगी मागत होती. मी म्हणाले, एवढ्या लहान बाळांना घेऊन असे काय महत्त्वाचे काम आहे, त्यासाठी तुला जायचे आहे? सुनीता म्हणाली, आई माझ्या जगण्याचं हेच कारण आहे. प्लीज मला थांबवू नका, मला जाऊ द्या. मी म्हणाले, विराजला न विचारता मी तुला कशी जाऊ देणार आहे? तेव्हा ती माझ्याजवळ रडत हात जोडून विनंत्या करत होती आणि म्हणाली, तुम्ही बाळांना इकडेच ठेवून घ्या. मोलकरीण तुमच्याजवळ राहील. मी लवकरात लवकर वापस येईल. मला सुनीताचं एकटीनं जाणं योग्य वाटत नव्हतं आणि तू पण इकडे नव्हता, म्हणून मी डिपार्टमेंटमध्ये फोन करून गाडी मागवली. त्या गाडीमध्ये मी, सुनीता आणि आपली मोलकरीण दोन्ही बाळांना घेऊन गेलो. तिकडे कुठे जायचं होतं हे मला माहीत नव्हतं. तिकडे पोहोचल्यास ड्रायव्हरला सुनीताने सांगितलं, तिकडच्या पोलीस स्टेशनमध्ये जायचे आहे. मला काहीच समजत नव्हतं. मी विचारलं तेव्हा ती म्हणाली, मला पण काहीच माहीत नाही आई. जेव्हा आम्ही तिकडे पोहोचलो तेव्हा सुनीताने एका पत्राचा उल्लेख केला. ते पत्र रामेश्वरमच्या कोणत्या फुलवाल्या काकूच्या पत्त्यावरती आलं होतं. तेव्हा मला समजलं, सुनीताने कोणाची तरी मिसिंग कंप्लेंट केली होती आणि ही फुलवाली काकू तिच्यासोबत फोनवरती संपर्कात होती आणि आपला फोन नंबर हिने तिकडे दिला होता. पोलीस अधिकारीने सांगितलं, 5 लोकांपैकी एका माणसाचा पत्ता लागला आहे. तो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. हे ऐकून सुनीता आनंदाने उड्या मारत होती. थोड्या वेळानंतर आम्ही तिकडच्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. तिकडे हा माणूस भेटला. त्याला लांबून पाहून सुनीता शरीरातील प्राण सोडून त्याच्या दिशेने पळाली आणि त्या माणसाला तिने मिठी मारून रडत होती. तो माणूस खूप रडत होता. मी हे सर्व पाहून आईला विचारलं, आई हा माणूस कोण आहे? आई मला म्हणाली, हा सुनीताचा भाऊ आहे, सचिन आहे. रामेश्वरम येथे जी पूर परिस्थिती झाली होती त्यात तिचे आई वडील आणि 2 भाऊ आणि 1 बहीण या दुर्घटनेत मिसिंग होते. आजी आजारी होती, त्यामुळे सुनीता तिच्या आईवडिलांसोबत गेली नव्हती. त्या सर्व लोकांमध्ये फक्त हाच वाचला आहे. हा एवढे दिवस कोमात गेला होता. एवढ्या दिवसांनी अमृतसरमध्ये कसा पोहोचला काहीच माहीत नाही. डॉक्टरांनी सांगितलं, जेव्हा त्याला शुद्ध आली तेव्हा त्याने त्याचा पत्ता सांगितला, परंतु त्या पत्त्यावरती पोलिसांना काहीच समजलं नाही. तेव्हा मिसिंग कंप्लेंटच्या आधारावर सुनीताला कळवण्यात आलं. सुनीता चांगल्या घरातील मुलगी आहे. विराज फक्त ती परिस्थितीमुळे हतबल झालेली आहे. विराज काहीच बोलण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता. आत रूममध्ये गेला आणि सचिन जागा झालेला होता. 22-23 वर्षाचा मुलगा खूपच निष्पाप निरागस दिसत होता. मला नमस्ते केला तेव्हा सुनीता रूममध्ये आली. तिच्या डोळ्यामध्ये वेगवेगळे प्रश्न दिसत होते. तिला वाटत होतं मी कसा रिॲक्ट करेल हे जाणून घेण्याची तिला उत्सुकता होती. का तिच्या भावाला माझी भेट करून देण्याचा आनंद. सुनीता काही बोलूच शकली नाही. सचिन बोलला. त्याने मला त्याची ओळख सांगितली. सुनीताने त्याला आमचं लग्न कोणत्या परिस्थितीमध्ये झालं होतं ते सर्व सांगितलं होतं. तो माझे आभार व्यक्त करत होता. मी काही का असेना हे लग्न निभावलं आहे. लग्नाचं सत्य पण सुनीताने त्याला सांगितलं होतं.
त्याला वाटत होतं मी अजून काही वेळ सुनीताची काळजी घ्यावी, तोपर्यंत त्याच्या गावी जाऊन तो काहीतरी व्यवस्था करून सुनीताला गावी घेऊन जाईल, म्हणजे रामेश्वरममध्ये. नाही, आम्ही इंदोरचे आहोत, मध्य प्रदेशमधले. व्यवस्था करण्याचा काय अर्थ आहे, मी विचारलं. तेव्हा याचं उत्तर देत दोन्ही भाऊ बहीण एकमेकांच्या डोळ्यात पाहून बोलत होते, जसे काय सांगत आहेत आणि काय लपवत आहेत. सुनीता म्हणाली, मी खूप लहान होते, 2 वर्षांची. तेव्हा आई अचानक डिलिव्हरीच्या वेळेस सचिनला जन्म देताना मरून गेली. त्यांचे संगोपन करण्यासाठी पप्पांनी एका बाईसोबत लग्न केलं, परंतु त्या बाईला एक मुलगी झाली. ती बाई मला आणि सचिनला लक्ष देत नव्हती आणि मी सचिनची आई बनले. स्पष्ट दिसत होतं त्या घरात माझं अस्तित्व एका मोलकरणीप्रमाणे होतं. माझी आजी माझ्यासोबत चांगलं वागत नव्हती. आजी अगोदर आईचा अपमान करत होती. आईला ते सहन होत नव्हतं. खरं तर आजीने माझ्यासोबत तरी प्रेमाने राहायला पाहिजे होतं, परंतु आजी मला सतत शिव्या देत होती. तुझ्यामुळे घाई गडबडीत हिला लग्न करून आणावं लागलं. लहानपणी आमच्या शेजारी राहणाऱ्या संजय काकांच्या मुलाशी माझं लग्न जबरदस्तीने ठरवलं होतं, परंतु माझी इच्छा होती मी माझं शिक्षण पूर्ण करावं आणि नंतर मी लग्न करावं. आईला काहीच अडचण नव्हती. घरातील सर्व काम मीच करत होते. तिच्या लहान मुलीवर कामाचा थोडा पण भार देणार नव्हती. परंतु सचिन सुनीताला समजून घेत होता. वडिलांशी कोणालाच काही घेणं देणं नव्हतं आणि अशा परिस्थितीमध्ये आजीने हट्ट केला, आजोबांचे अस्थि विसर्जन करण्यासाठी जा. आणि आजीची काळजी घ्यायला सुनीताला सोडून पूर्ण कुटुंबीय यात्रेला निघून गेले. 1 वर्ष झालं, परंतु ते लोक परत आले नाही. आजीने त्यांचा पत्ता काढण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु काहीच समजले नाही. न्यूजपेपरमध्ये बातमी दिली होती. उत्तराखंड, पंजाब, दिल्ली मोठ्या मोठ्या शहरात मिसिंग कंप्लेंट केली होती, परंतु कुठूनच काही आशेचा किरण दिसत नव्हता. आणि आजारी आजींना सोडून मी कुठे जाणार होते. ज्या घरात माझं लग्न जमलं होतं त्यांच्याकडून मला अपेक्षा होती, परंतु ते लोक निवांत झालेले दिसत होते, जसे सर्व प्रॉपर्टीचे वारसदार मी झाले आहे आणि ते लोक याचा आनंद साजरा करत होते. आजी या सत्याला स्वीकार करण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हत्या. पूर्ण कुटुंब राहिलेलंच नाही आणि अशा अवस्थेत तिने मला घेऊन रामेश्वरममध्ये जाण्याचा निर्णय घेतला. तेव्हा संजय काका आडून पाहू लागले, तुम्ही आत्ता हे शहर सोडून जाणार असाल तर मी माझ्या मुलाचं लग्न दुसरीकडे लावून देईल. आजीच्या डोक्यावरती भूत चढलं होतं. आजी संजय काकांना म्हणाली, आमच्या होणाऱ्या जावयाला आमच्यासोबत पाठवा. आणि हो, प्रॉपर्टीचे कागदपत्र संजय काकांजवळ दिले आणि त्यांना म्हणाली, आमच्या मुलीचे लग्न तुमच्याच मुलासोबत होईल, फक्त मला माझ्या कुटुंबाला शोधून आणू देत. त्यांना वाटत होतं असं केल्यास ते त्यांच्या मुलाला आमच्यासोबत पाठवतील. त्यावेळी त्यांनी तसेच केले. सर्व प्रॉपर्टीचे कागदपत्र संजय काकाजवळ देऊन आम्ही रामेश्वरमच्या ट्रेनमध्ये बसलो. 2 दिवस स्टेशनवरती तो मुलगा आमच्यासोबत होता, परंतु अचानक तो गायब झाला. मला समजले होते तो वापस गेला आहे, परंतु आजी हे जाणून घ्यायला तयारच नव्हती. त्यानंतर रामेश्वरममध्ये हॉटेलमध्ये काही दिवस राहिलो. जवळचे पैसे संपून गेल्यानंतर रेंटने रूम घेतली आणि सुरुवातीपासून आजीला वाटत होतं तो मुलगा परत येईल. त्या दिवशी आजीची तब्येत बिघडली होती. त्याच दिवशी मी तुम्हाला माझ्यासोबत चला असा हट्ट केला होता. ती पागल झाली होती. तुझ्याजवळ बंदूक कशी आली? एवढ्या दिवसांनी मी त्यांना बोलताना पाहिलं होतं. रामेश्वरममध्ये मला आजी तिच्यासोबत रात्रीचं बाहेर चल, आपण सर्वांना शोधू म्हणून बोलत होती. त्यामुळे आजीसोबत मला जावे लागत होते. कित्येक प्रकारच्या लोकांना तोंड द्यावे लागत होते. कित्येक वेळा नको असलेल्या परिस्थितीमधून जावे लागत होते. एका दिवशी रात्री जेव्हा आम्ही दोघी घाटावरून येत होतो, तेव्हा आमच्या घरापासून थोड्या अंतरावर एका हॉटेलसमोर काही लोक आपापसात भांडण करत होते आणि मी आणि आजी एका गाडीच्या मागे लपलो. त्या लोकांनी बंदूक काढली आणि गोळी झाडली. एका माणसाला त्यांनी शूट केलं आणि नंतर बंदूक तिकडेच फेकून ते पळून गेले. मी ती बंदूक उचलली आणि माझ्याजवळ ठेवली. तुला भीती वाटली नाहीये का? पण गोळी झाडली असतीस तर? कशी गोळी झाडली असती? ती रिकामी बंदूक होती. काय? अरे देवा, म्हणजे मी रिकाम्या बंदूकमुळे स्वाहा झालो. मी माझं डोकं धरून बसलो होतो. कोणी काहीच बोललं नाही. थोड्या वेळानंतर सचिन म्हणाला, तुम्ही काळजी करू नका, दीदीला माझ्यासोबत मी घेऊन जाईल. तेव्हाच आई आली. आई म्हणाली, आत्ता बाकीच्या गोष्टी तुम्ही नंतर करा. आत्ता सर्वजण आंघोळ करून घ्या, मी नाश्ता वाढत आहे. नाश्ता झाल्यानंतर मी सचिनला बाजारात घेऊन गेलो. कपडे बूट घेतले. त्यानंतर आम्ही माझ्या ऑफिसमध्ये निवांत बसलो होतो. त्यानंतर मी सचिनला विचारलं, सचिन, जेव्हा तुला शुद्ध आली तेव्हा तू काय केलं? मी घरी कॉल केला, परंतु कोणीच उचलला नाही.
नंतर मी आमच्या शेजारच्या संजय काकांच्या घरी कॉल केला, परंतु त्यांनी रॉंग नंबर म्हणून कॉल कट केला. बरं, हे सांग, संजय काका कोणत्या प्रकारचा माणूस आहे आणि तुझी काय प्लॅनिंग आहे? तो दबंग टाईपचा मनुष्य आहे. पप्पाला तो अजिबात आवडत नव्हता, परंतु आजीचे जुने नाते असल्यामुळे लहानपणी दिदीचा साखरपुडा त्याच्याशी केला होता. मला वाटत आहे तिकडे जाऊन पोलिसांची मदत घ्यावी. म्हणजे तुला माहीत आहे तू एकटा तिकडे काहीच करू शकणार नाहीस असे वाटत आहे. बरं ठीक आहे, आत्ता तू अशक्त आहेस, थोडे दिवस आराम कर, मुलांसोबत एन्जॉय कर, मी काहीतरी विचार करतो. सचिन म्हणाला, ठीक आहे, तुमचे खूप जास्त उपकार आहेत आमच्यावर. हे बघ सचिन, काहीही झालं तरीही सुनीता माझी पत्नी आहे. आमचे नाते कसे का असेना, मी माझ्या जबाबदाऱ्यांपासून दूर जाऊ शकत नाही. बरं, तुझे शिक्षण किती झाले आहे? मी फार्मसी डिप्लोमा केला आहे सर, परंतु माझे आणि दीदीचे डॉक्युमेंट्स तिकडेच राहिलेले आहेत. एक सांग मला, तू मला सर म्हणणार आहेस का? मग काय म्हणू? जे तुला योग्य वाटेल ते. काही विचार करून मी म्हणालो होतो, 8 दिवस लागेल मला पूर्ण प्लॅनिंग करण्यासाठी आणि सचिनला सेटल करण्यासाठी. आता तो ठीक होता. या दिवसांमध्ये सुनीता घरी आईसोबत मिळून मिसळून राहत होती आणि किचनमध्ये काम पण करत होती. कित्येक दिवसांनी मी आईला आनंदात पाहिलं होतं. 8 दिवसांनी मी आणि सचिन प्लेनने रामेश्वरममध्ये पोहोचलो. सचिनला हॉटेलमध्ये सोडलं. आमची टीम अगोदरच तयार होती. आम्ही संजय काकांच्या घरी इन्कम टॅक्सची रेड टाकली. त्यात दागिने आणि कित्येक लोकांचे प्रॉपर्टीचे कागदपत्र जप्त केले. तपास केल्यानंतर अजून कित्येक लोकांचे कागदपत्र सापडले. तो विनंत्या करत होता. एका कपाटातून सुनीता आणि सचिनच्या प्रॉपर्टी आणि एज्युकेशनचे सर्टिफिकेट भेटले. यापेक्षा जास्त संजयवरती इन्कम टॅक्सची केस होती. सुनीताच्या आईचे दागिने मी ओळखू शकत नव्हतो आणि सचिनला पण ते माहीत नव्हतं. आता सुनीताची गरज होती म्हणून आईला कॉल केला. दुसऱ्या दिवशी आई, सुनीता आणि मोलकरीण माझ्या 2 बाळांना घेऊन आल्या होत्या. कार एअरपोर्टवरती पाठवली होती. त्यांना आणण्यासाठी ऑफिसर गेले होते. कारमधून आई आणि मोलकरीण उतरल्या. दोघींनीही 2 बाळांना घेतले होते. शेवटी सुनीता उतरली. तिने नेव्ही ब्ल्यू साडी, लांब केसांची वेणी, त्यावरती गजरा, आईचा सोन्याचा राणी हार, हातात हिरवा चुडा, एक अजून दागिना होता, मंगळसूत्र. सुनीता निरागसपणे हसत होती. ती हसताना खूपच सुंदर दिसत होती. आज माझी नजर तिच्यावरून हटतच नव्हती. दागिने, घराची चावी, प्रॉपर्टीचे कागदपत्र, एज्युकेशन, डॉक्युमेंट्स सर्व घेऊन संजय काकांना त्यांच्या जागेवरती पाठवल्यानंतर आम्ही सर्वजण सुनीताच्या घरी गेलो. घर उघडल्यानंतर एका ऑफिसरला तिकडची स्वच्छताची जबाबदारी दिली. खूपच सुंदर घर होतं. जवळचे नातेवाईक भेटण्यासाठी आले होते. सर्वांना भेटून आम्ही सर्वजण हॉटेलमध्ये पोहोचलो. सचिन म्हणत होता, मी आणि दीदी इकडेच राहतो. मी विचारलं, नंतर तुम्ही काय करणार आहात? सचिन म्हणाला, म्हणजे तुझी दीदी, 2 बाळ आणि तुला खर्च लागेल ना. मी काहीतरी जॉब करेल. नंतर काय करणार आहेस? मी म्हणालो, काही दिवसांनी तू लग्न करशील, तुझी पत्नी येईल, तेव्हा काय करणार आहेस? तुझी दीदी 2 बाळांना एकटी सांभाळेल का? लोकांना काय उत्तर देणार आहेस? कोणाचे बाळ आहेत? कोण यांचे वडील आहे? मला माहीत आहे आत्तापर्यंत तू सर्व लोकांसमोर मला सर म्हटला आहेस. तुझ्या दीदीच्या कपाळावर सिंदूर आहे, गळ्यात मंगळसूत्र आहे आणि बाळाला त्याच्या वडिलांचं नाव भविष्यात महत्त्वाचं आहे. तेव्हा काय करणार आहेस? आणि मी एवढ्या लहान बाळांना त्यांच्या आईपासून वेगळं करणार नाही. आणि तुला वाटत आहे संजय गप्प बसेल? काही दिवसांनी तो तुरुंगातून बाहेर येईल आणि तो काहीही करू शकतो. माझं बोलणं ऐकून सचिन म्हणाला, मग? आत्ता सचिन खरोखर चिंतेत पडलेला दिसत होता. या सर्व गोष्टीमध्ये सुनीता काहीच बोलत नव्हती. माहीत नाही कोणत्या विचारात हरवली होती. तिने स्वतःला परिस्थितीच्या हवाली केलं होतं. जे होऊ लागलं त्याला होऊ देत होती. मी म्हणालो, घर स्वच्छ करून किरायाने देऊन टाकेल. प्रॉपर्टीचे कागदपत्र आणि दागिने सर्व काही लॉकरमध्ये ठेवून देऊ. जे महत्त्वाचं आहे ते सोडून. त्यानंतर आपण सर्वजण मुंबईला जाऊया. मला इथून एक ऑपरेशनसाठी जायचं आहे. सचिनने चकित होऊन विचारलं, मी तिकडे येऊन काय करणार आहे? मी तुझ्यासाठी एक काम निश्चित केलं आहे. तिकडे गेल्यानंतर माझा असिस्टन्स तुला सर्व काही सांगेल. दोघं माझं तोंड बघत होते. वेळोवेळी इकडे येणे जाणे करत जा, सर्व काही व्यवस्थित होईल. बाळ खूपच त्रास देत होते, त्यामुळे रात्रीच्या फ्लाईटची बुकिंग करून ठेवली होती. रात्री सर्वजण वापस निघून गेले. जाण्याअगोदर ती माझ्या रूममध्ये आली होती, परंतु सुनीता काहीच बोलली नाही आणि गप्प गप्प निघून गेली. यावेळेस जे ऑपरेशन होतं ते खूपच खतरनाक होतं. 2 गोळ्या लागल्या होत्या मला, एक हातात आणि एक अगदी हृदयाच्या जवळ.
आजच हॉस्पिटलमधून मला सुट्टी मिळाली होती. मी 4 महिन्यांनंतर घरी पोहोचलो होतो. आता तर घरातील वातावरण खूपच बदललं होतं. आई लेकरांमध्ये व्यस्त राहू लागली आणि घरातील कामं सांभाळत सचिन वरच्या मजल्यावरती रूममध्ये ॲडजस्ट झाला होता. त्याला जॉब चांगला वाटत होता. मी स्वतःला ॲडजस्ट करू शकत नव्हतो. मलाच समजत नव्हतं मला काय झालं आहे. हीच वेळ होती जेव्हा घरात मी आणि आई दोघंच होतो. आणि सुनीता, माझे 2 लेकरं, सचिन, मोलकरीण. आता भरलेलं घर वाटत आहे. असे वाटत आहे जसे आमचे कुटुंब पूर्ण झाले आहे. परंतु त्या सर्वांमध्ये मी मिसिंग होतो. आता जेव्हा सुनीताची नजर माझ्याकडे यायची तेव्हा तिच्या नजरेत अनेक प्रश्न मला दिसत होते. या प्रश्नांचं माझ्याकडे काहीच उत्तर नव्हतं. मी घरातून बाहेर निघून जात होतो. परंतु आईने माझी चेष्टा केली. म्हणाली, हिची काय चूक आहे? तू तिला आणले आहेस. सुंदर तिला 2-2 गोड लेकरं आहेत. तिच्यात कशाचीच कमतरता नाही. तिला आणि स्वतःला कोणत्या गोष्टीची तू शिक्षा देत आहेस? मी आईच्या बोलण्याला काहीच उत्तर दिले नाही. मला उत्तर द्यायचंच नव्हतं. परंतु आई हट्ट करत होती. मी रागात म्हणालो, आई, आपल्या मुलांना आणायचं होतं म्हणून मी तिला आणलं होतं. बस, मला तिची आवश्यकता नाही. उत्तर देऊन मी मागे वळून पाहिलं तेव्हा 2 भाऊ बहीण दारातच उभे होते. सुनीताच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिथेच सचिन थक्क होऊन माझ्याकडे पाहू लागला. दोघे गप्प तिकडून निघून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी उशिरा मी झोपेतून उठल्यानंतर पाहिलं. घरात खूपच शांतता वाटत होती. आई हॉलमध्ये गप्प डोकं धरून खाली बसलेली होती. मी आईला विचारलं, काय झालं आहे? असं विचारलं तेव्हा आईने रागात माझ्याकडे पाहिलं. आमच्या घरातील मोलकरणीने मला सांगितलं, सचिन आणि सुनीता लेकरांना घेऊन निघून गेले आहेत. जाताना एक पत्र देऊन गेले आहेत. त्यात लिहिले होते, तुमची काहीच चूक नाही. तुम्ही तर अगोदरच सर्व काही स्पष्टीकरण दिलं होतं. परिस्थितीसोबत मी सुद्धा एक आशा मनात ठेवली होती. आता मुलांना माझी गरज आहे. जेव्हा त्यांना माझी गरज लागणार नाही तेव्हा मी तुम्हाला तुमचे लेकरं परत देईल. पूर्ण 6 महिने निघून गेले त्यांना जाऊन. यावर्षी थंडी जास्त पडली होती. ऑफिसमध्ये काम करावे लागत होते. शेवटच्या ऑपरेशननंतर मला बाहेर पाठवले जात नव्हते. त्यामुळे मी टाईमवरती घरी येत होतो. जर कुठून सुनीताची काही बातमी मिळाली तर बरं होईल. मला समजलंच नाही ती माझी कधी गरज बनली आहे. मी लेकरांना पण मिस करत होतो. हे मात्र नक्की होतं, मी माझ्या लेकरांना कधीच माझ्याजवळ उचलून घेतलं नव्हतं. परंतु मला भीती वाटत होती. एवढे दिवस ते माझ्या डोळ्यासमोर होते आणि मला त्यांना पाहून मनाला शांतता भेटत होती. त्यातच मी खुश राहत होतो. मी या 6 महिन्यांमध्ये त्यांना कुठे कुठे शोधलं नाही. 4 चक्रा रामेश्वरमला केल्या होत्या. तिकडे मी लोकांना सांगून ठेवलं आहे, तुम्हाला जशी तिची काही बातमी समजेल तेव्हा मला तुम्ही सांगा. त्या दिवसानंतर आईने माझ्यासोबत बोलणेच बंद केले होते. माझे गेलेले दिवस परत आले होते. माझी आई आणि माझ्यामध्ये परत शांतता प्रस्थापित झाली होती. सुनीताचे आणि मुलांचे कित्येक वस्तू घरात कुठे कुठे सापडत होत्या आणि त्यांची आठवण यायची. आई माझ्याशी बोलत नव्हती, परंतु आमच्या मोलकरणीच्या साह्याने आमच्यामध्ये संभाषण होत होतं. एका दिवशी मोलकरीण म्हणाली, आईंना 4 धाम यात्रेला जायचं आहे. एका रेल्वे यात्रेचा ग्रुप आहे. चांगली सोय आहे, व्यवस्थित घेऊन जातील. नकार देण्याचं काहीच कारण नव्हतं. परंतु मी म्हणालो, काकू, मी आईला एकटीला नाही पाठवू शकत. तुम्ही तुमच्या घरी परवानगी घ्या आणि आईसोबत तुम्ही जा. त्यामुळे मला आईची काळजी वाटणार नाही. यात्रेला जाताना जेव्हा मी आईला मिठी मारली तेव्हा तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आम्ही दोघं मायलेकरं एकमेकांच्या गळ्यात पडून खूप रडत होतो. खूप वेळ आम्ही रडत राहिलो. आईच्या यात्रेचा 2 महिन्यांचा कालावधी होता. त्यामुळे मला 2 महिने एकांतात राहायचं होतं. 4 दिवस असेच निघून गेले. या 4 दिवसात मला जेवण करण्याची शुद्धच राहिली नव्हती आणि घरी येण्याची पण. सोबतच ऑफिसमधून जे काही मी घेऊन यायचो तेच मी खात होतो. रात्री उशिरापर्यंत मी काम करत होतो. रिकामं घर मला खायला उठत होतं. आज मी खूप उशिरा आलो होतो. गप्प जाऊन मी बेडवरती झोपलो, परंतु मला झोपच येत नव्हती. खूप वेळ माझ्या आयुष्याबद्दल मी विचार करत होतो. आत्तापर्यंत जे केलं ते बरोबर केलं का मी चुकीचं केलं? विचित्र झालो आहे मी. असे वाटत आहे जसे फक्त माझे शरीर इकडे आहे आणि माझा आत्मा माहीत नाही कुठे आहे. विचार करत असताना माहीतच पडलं नाही कधी माझा डोळा लागला. सकाळी 8 वाजता घराची बेल वाजली. कोण असेल यावेळी? खूप वेळ टाळाटाळ केली, परंतु बेल वाजणे काही बंदच झाले नाही. तेव्हा मी चिडून उठलो आणि धाडकन दरवाजा उघडला. समोर आईला पाहून मी स्तब्ध झालो. आई, तू एवढ्या लवकर? काय झालं? तब्येत ठीक आहे ना? काय झालं आई? काही बोल तर. काकू,
आई एवढ्या लवकर कशा आल्या आहेत? लवकर सांगा. आई सांग तर, मला काय झालं आहे? तेव्हाच आईच्या मागे मला सचिन दिसला आणि त्याच्या मागे सुनीता होती. दोघांजवळ माझे लेकरं होते. मी सांगू शकत नाही मला किती आनंद झाला होता. लहान मुलांसारखं मी रडायला लागलो. आता रस्त्यातच उभा राहणार आहेस का? माझ्या सुनबाईला आत येऊ दे. मी आज परत आईच्या गळ्यात पडून खूप रडत होतो, परंतु आज आनंदाश्रू होते. सर्वजण आत आल्यानंतर मी सचिनला ओरडलो, कुठे गेला होतात तुम्ही? अशा प्रकारे जातात का? थोडं पण विचार केला नाही तुम्ही आमची काय अवस्था होईल? कुठे गेला होतात? मला उत्तर द्या. तुझी बहीण पागल झाली आहे. तू पण पागल झाला होतास का? आज पहिल्यांदा मी माझ्या लेकरांना माझ्या जवळ घेतलं होतं. खूप लाड केले आणि सुनीता बाजूला उभं राहून हे सर्व पाहू लागली. हरिद्वारमध्ये एका वृद्धाश्रममध्ये सचिन नोकरी करत होता. दोघं बहीण भाऊ तिकडेच रूम करून राहत होते. आईने यात्रेच्या 4थ्या दिवशी त्यांना पकडले होते आणि यात्रा रद्द करून मुंबईला निघून आली होती. असे वाटत होते देवाला जे हवं होतं ते सर्व झालं होतं. घरातील आनंद परत आला होता. आमच्या दोघांची अवस्था अशी होती, आम्हाला एकमेकांसोबत खूप बोलायचं होतं, परंतु कसं आणि काय, सुरुवात कशी करावी हेच समजत नव्हतं. मी माझ्यामध्ये व्यस्त राहू लागलो आणि सुनीता तिच्यामध्ये व्यस्त राहू लागली. परत आयुष्य नेहमीच्या वळणावरती आलं होतं. त्यात आम्ही अनोळखी नाही, पती पत्नी पण होतो. मुलं मोठे होऊ लागले. घरात आल्यानंतर प्रमुख काम झालं होतं. माझी मुलगी अनन्या मी घरी येताच माझ्याजवळ पळत येत होती आणि मला फ्रेश पण होऊ देत नव्हती आणि सुनीता तिला माझ्याजवळून घेण्यासाठी यायची. तेव्हा देवा माझ्याजवळ यायचा. नंतर मी दोघांना उचलून घ्यायचो. आता मी माझ्या मुलांशिवाय राहण्याची कल्पना पण करू शकत नाही. मला जाणवत होतं जेव्हा मी मुलांच्या जवळ असायचो, त्यांच्यासोबत खेळायचो, तेव्हा सुनीता खुश होती, तरी काहीच बोलत नव्हती. हा एकमेकांचा घमंड होता का? परिस्थिती खराब होती? माहीत नाही. आमच्यामध्ये संवाद होत नव्हता. परंतु एक दिवशी ऑफिस स्टाफकडून एक पिकनिकचे आयोजन केले होते. ती पिकनिक वॉटर पार्कमध्ये होती. सर्वांनी जाणे कंपल्सरी होते. वॉटर पार्कमध्ये मुलांना घेऊन जाण्याचा प्रश्नच नव्हता. मी सुनीताला घेऊन पिकनिक स्टॉपवर 100 किलोमीटर अंतरावर शहरातून बाहेर गेलो. तिकडे गेल्यानंतर समजले, इकडे ज्यांनी पार्टीचे आयोजन केले होते ती माझ्या वाढदिवसाची सरप्राईज पार्टी होती. सुनीता अतिशय आनंदी झाली होती. खूप मज्जा आली होती. जवळजवळ रात्रीच्या 8 वाजता सर्वजण निघून गेले. माझा एक सहकारी तिथेच राहत होता. तो मला सारखं सारखं घरी चला असं म्हणून हट्ट करत होता. वापस येताना आम्ही त्यांच्या घरी जाऊन आलो. त्यामुळे सर्व ग्रुपपासून आम्ही मागे राहिलो होतो. त्या सर्वांच्या 10 किलोमीटर मागे आम्ही अंतरावर होतो. माझी कार बंद पडली. खूप प्रयत्न केला, परंतु चालूच झाली नाही. मी सुनीताला एकटीला सोडून मेकॅनिक शोधायला गेलो. खूप जास्त लांब गेल्यानंतर एक मेकॅनिक भेटला. त्याला पण कार चालू झाली नाही. रात्रीचा 1 वाजला होता, परंतु आता काहीच होऊ शकत नव्हतं. त्या मेकॅनिकने सांगितलं, थोड्या अंतरावर एक हॉटेल आहे, तिकडे रात्री तुम्ही राहू शकता. सकाळी आपण दुसरे मेकॅनिक बोलवून कार दुरुस्त करू शकतो. त्या मेकॅनिकचा सल्ला ऐकण्याशिवाय माझ्याकडे पर्यायच नव्हता. थंडी खूप पडली होती. रात्री तर आपली कुल्फी तयार होईल. मी कारचं स्टेअरिंग सांभाळलं. सुनीता आणि मेकॅनिक धक्का देऊ लागले. आम्ही हॉटेलमध्ये पोहोचलो. आता रात्रीचे 2 वाजले होते. रूम बुक करून झोपायला 3 वाजले होते, परंतु एका रूममध्ये राहण्याची आमची पहिलीच वेळ होती. सुनीता भिंतीकडे तोंड करून झोपी गेली. मी पण डोळे मिटून झोपलो. दिवसभरच्या घडलेल्या गोष्टी आठवण करत आठवलं, आईशिवाय मला घरात कुणीच बर्थडे विश केलं नव्हतं. कदाचित यांना माहीत नसावं. तेव्हाच आईची मला आठवण आली. आई आमची घरी वाट पाहत असेल. माहीत नाही आईला लेकरं त्रास देत असतील. आईला मी फोन करावा. आई, सचिन आणि आमच्या घरातील मोलकरीण सर्वजण लेकरांची काळजी घेतील, परंतु माझी पण काहीतरी जबाबदारी आहे. विचार केला, आईला मी कॉल करून इकडे राहत आहोत हे सांगावं. आईला मी कॉल केला. आईसोबत बोलणं झालं, परंतु आईकडून समजलं सुनीताने अगोदरच त्यांना हे सर्व सांगितलं होतं. मी फोन कट करून टेक्स्ट मेसेज ओपन केला. मेसेज पाहत असताना एका अनोळखी नंबरवरच्या मेसेजवरती लक्ष गेलं. ओपन केला तेव्हा तिथे लिहिलं होतं, हॅपी बर्थडे अँड स्वीट ऑफ यू. मी चकित झालो. मला स्वीट कोण म्हणू शकतं? सकाळी 6 वाजता हा मेसेज माझ्या मोबाईलवरती आला होता. आता कॉल करून मी विचारू कोणाचा नंबर आहे हा. मी गॅलरीमध्ये गेलो आणि त्या नंबरवरती मी कॉल केला. तेव्हा मी चकित झालो, कारण फोन तर माझ्याच रूममध्ये वाजत होता. म्हणजे मेसेज मला सुनीताने केला होता. मला आठवलं सुनीताचा नंबर माझ्याजवळ नव्हता. पहिल्या रिंगला रिसीवच केला नाही फोन. कदाचित ती खूप दमली होती. मी परत कॉल केला. मी खिडकीमधून पाहत होतो.
मला रूममध्ये न पाहिल्यामुळे आणि फोनवरती माझाच कॉल आलेला पाहून ती घाबरली होती. फोन रिसीव केला आणि विचारलं, हा नंबर तुझा आहे का? सुनीता म्हणाली, हो. तुम्ही कुठे आहात? मी म्हणालो, गॅलरीमध्ये आहे, ये, मला तुझी आठवण येत होती. ती सुनीता जिने माझ्याशी बंदुकीचा निशाणा साधत लग्न केलं होतं. आणि ही आजची सुनीता. तेव्हा पण हतबल होती आणि आज पण हतबल होती. तेव्हा आजींना घाबरत होती आणि आज लेकरं, आई, सचिन आणि माहीत नाही अजून कोणाकोणाला भीत होती. एवढ्या थंडीत तिला घाम येत होता. माहीत नाही ती कोणाला एवढं घाबरत होती. तिलाच घाम येत नव्हता, मला पण थंडी जाणवत नव्हती. अंदाज मला अगोदरच आला होता, परंतु मी म्हणण्याचा विचार करत होतो, खरोखर खूप हिंमत लागते हा मेसेज तू पाठवला होतास. हो, तुम्हाला चांगलं वाटलं नसेल तर डिलीट करून टाका. तिने नाराज होऊन खाली पाहत म्हणाली. मी एक मोठा श्वास घेतला. म्हणजे आता तर बोलावंच लागेल. तुला आठवतं का, मागच्या महिन्यात मी एका ऑपरेशनवरती गेलो होतो. तिकडे मला एक गोळी लागली होती. एक गोळी हातात लागली होती आणि एक डॉक्टरांनी काढली होती. परंतु एक गोळी माझ्या हृदयाला लागली होती. तसे तर हृदयाला लागलेली गोळी माणसाचा जीव घेते, परंतु माझ्या हृदयात लागलेली गोळी डॉक्टरांना पण सापडलेली नाही. त्यांना वाटत होतं गोळी शिवून गेली आहे. पुन्हा नंतर मला जेव्हा त्रास झाला तेव्हा एक्सरे काढला, तेव्हा समजलं जी गोळी कोणाचा जीव घेऊ शकते ती माझ्या हृदयात घर करून बसली आहे. माझ्या हृदयात माझ्या श्वासासोबत धडकत आहे. ती माहीत नाही काय करेल, कधी पण ती माझा जीव घेऊ शकते. आणि होऊ शकतं ती गोळी तशीच माझ्या हृदयात राहिली तर. सुनीता आश्चर्याने मला पाहू लागली आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. माझे बोलणे चालूच होते. एक ऑपरेशन बाकी आहे, त्यात डॉक्टर या गोळीला काढण्याचा प्रयत्न करतील. ऑपरेशनमध्ये माहीत नाही काय होईल. त्यामुळे मला वाटत होतं तू आपले लेकरं आणि सचिनसोबत आमच्या कुटुंबाचा भाग बनून इकडेच राहावं. कारण काही विचित्र घडलं तर तुम्ही आईची खंबीर साथ देताल. मी या मनस्थितीमध्ये माझ्या आयुष्यात पुढे जाऊ शकत नाही. तू तुझ्या फिलिंगला काही वेळासाठी कंट्रोलमध्ये ठेव. देवाची कृपा झाली तर होऊ शकतं आपण परत आपलं आयुष्य जगायला चालू करू. परंतु मला काही झालं तर एक वाईट स्वप्न पाहिलं असं समजून विसरून जा. हे ऐकताच सुनीता एखाद्या तुटलेल्या वृक्षासारखी जमिनीवरती कोसळून खाली पडली. मी चिंतेत तिला शुद्धीत आणण्याचा प्रयत्न करत होतो, परंतु ती डोळेच उघडत नव्हती. तिला उचलून घेतलं आणि बेडवरती ठेवलं. पाणी तिच्या तोंडावरती शिंपडलं, परंतु तिने डोळेच उघडले नाही. मी धावत रिसेप्शनवरती गेलो आणि मदत मागितली. डॉक्टर भेटतील का? योगायोगाने तिकडे एक डॉक्टर कपल थांबलेलं होतं. त्यांनी तात्काळ सुनीताला चेक केलं. सुनीताला एक इंजेक्शन दिलं. थोड्या वेळानंतर ती शुद्धीत आली. किती घाबरलो होतो मी. थोड्या वेळात माझ्या मनात काय काय विचार येऊ लागले. कशा प्रकारे ती माझ्या आयुष्यात आली. त्या दिवसापासून तिने माझ्या आयुष्यात जी जागा निर्माण केली होती ते पाहून स्पष्ट झालं होतं तिच्याशिवाय मी माझ्या जीवनाची कल्पना पण करू शकत नाही. याच वेळी माझ्या लक्षात आलं होतं मला सुनीता किती आवडत आहे ते. ती शुद्धीत आली होती. मी विचारलं, काय झालं होतं तुला? तेव्हा सुनीता म्हणाली, एवढा मोठा धक्का देऊन विचारत आहात काय झालं होतं तुला? मी म्हणालो, हे बघ, देवावरती विश्वास ठेव, सर्व काही व्यवस्थित होईल. काही वेळाची गोष्ट आहे. 4 महिन्यांनंतर डॉक्टर परत माझं ऑपरेशन करतील. तुम्ही मला ही गोष्ट सांगू शकतात का? तुमच्या हृदयात एवढी मोठी गोळी राहू शकते, परंतु थोडीशी जागा माझ्यासाठी नाहीये का? तिचा आवाज थरथर कापू लागला. मी काय बोलणार? तिच्या प्रश्नाचं उत्तर माझ्याजवळ नव्हतं. ओठ हलू लागले, परंतु शब्द निघत नव्हते. मी तिच्या डोळ्यात पाहून बोलू शकत नव्हतो. ती माझ्याजवळ आली, माझ्या शर्टची कॉलर पकडून मला म्हणाली, खरोखर तुम्ही माझ्यावरती प्रेम करत नाहीयेत का? तुम्ही अजूनही मला त्या चुकीची शिक्षा देत आहात, जी चूक मी त्या दिवशी केली होती. खरंच मी तुमच्या लायकीची नाहीये का? असं बोलत असता ती ढसाढसा रडू लागली. मी तेव्हा माझ्यावरती कंट्रोल करू शकलो नाही. तेव्हा तिला मी मिठीत घेऊन रडत होतो. नाही सुनीता, तुझ्यावरती प्रेम नाही, हे खोटं आहे. खूप प्रेम आहे माझं तुझ्यावर. तुझ्याबद्दल राग कधी प्रेमात बदलला मलाच समजले नाही. तुझ्याशिवाय जगण्याची कल्पना मी करू शकत नाही. सर्व काही दिलं आहेस तू मला. मी स्वप्नात पण विचार केला नव्हता माझं एवढं सुंदर कुटुंब असू शकतं. निलिमाने दिलेल्या धोक्यानंतर पप्पा हे जग सोडून निघून गेले. मी माझं आयुष्य डिपार्टमेंटला सोपवलं होतं. मी निश्चय केला होता कधीच लग्न करणार नाही. जे काही देवाने ठरवून ठेवलं आहे त्यापुढे आपण काहीच करू शकत नाहीत. सर्व काही चांगलंच झालं होतं, परंतु ही गोळी. सुनीता रडत रडत म्हणाली, गोळी तुमचं काहीच वाईट करणार नाही. देवाची कृपा आहे तुमच्यावरती. माझा काहीच भरोसा नाहीये. मी तुला काहीच देऊ शकलो नाही. हतबल होऊन सुनीता म्हणाली, असं पण तुमच्या प्रोफेशनमुळे तुमच्या जगण्याचा काहीच भरोसा नाही. जेव्हा घरातून तुम्ही बाहेर पडता तेव्हा काही निश्चित नसतं तुम्ही वापस येणार आहात की नाही.
तरी लाख कमांडो, लाख मिलिटरीमॅन डोक्यावरती कफन बांधून घरातून निघतात आणि आम्ही स्त्रिया सर्व काही जाणून तुम्हा लोकांना जाण्याची परवानगी देतो. सर्वजण देवावरती सोडून देतात. देव जे काही करेल ते चांगलं करेल. परंतु जेवढे दिवस आपण सोबत आहोत, आपण आनंदात राहू शकत नाही आहेत का? मला तुमच्यासोबत प्रत्येक क्षण जगायचा आहे. ऑपरेशननंतर काहीही होईल, परंतु आपण सोबत आज आहोत. माझ्यासाठी हेच खूप आहे. तिची अवस्था मला लक्षात येत होती, परंतु माझ्याबद्दल काहीच खरं तिला माहीत नव्हतं. त्यामुळे तिला स्वतःपासून दूर करत मी म्हणालो, तू समजून घे, माझ्यानंतर होऊ शकतं तुला दुसरं कोणी भेटेल. तेव्हा सुनीता म्हणाली, माझं सर्व काही तुम्ही आहात. मला अजून काही नकोय. तुमच्या निशाणी आहे माझ्यासोबत. आई आहेत, खूप जबाबदाऱ्या आहेत. आणि तुम्ही हे काय विचार करत आहात आणि का? मला पण विचारायला हतबल करत आहात. तुम्हाला काही नाही होणार, तुम्ही चांगले होणार. तिने रडत रडत परत मला मिठी मारली. माझ्या बड्डेच्या दिवशी मला गिफ्टच्या रूपात ती भेटली होती. मला ती त्या रात्री स्वतःला स्वाधीन, खूप जास्त प्रेम, खूप जास्त प्रॉमिस, अजून काय काय. आज 2 मन एकत्र आले होते. सकाळी 11 वाजता दरवाजावरची बेल वाजली. कार व्यवस्थित झाली होती. पेमेंट करून वापस आलो होतो. फोन चेक केला, कित्येक मिस कॉल आलेले होते. आईसोबत बोलणे झाले. तिला सांगितले, गाडीमुळे थोडा वेळ लागेल, आम्ही संध्याकाळपर्यंत येतो. फोन ठेवला तेव्हा पाहिलं सुनीता मला एकटक लावून पाहत होती. कार दुरुस्त झाली होती, तरीही तुम्ही आईंना खोटं का बोलले? ते असे आहे, मला आजचा दिवस तुझ्यासोबत घालवायचा होता. चेष्टा करत मी सुनीताला म्हणालो, तेव्हा ती लाजली. सुनीताने फोन माझ्या हातातून घेऊन आईला कॉल केला आणि मुलांसोबत आणि सचिनसोबत बोलली आणि खूप खुश झाली. माझे लेकरं माझ्यावरती गेले आहेत, काहीच त्रास देत नाहीत. बरं, तुझ्यावर गेले का? हो, मला माहीत आहे. तुम्ही लहान असताना खूप खोडसर होतात, आईंनी सांगितलं. मी म्हणालो, बरं ठीक आहे, आता एक माझ्यासारखं बाळ आणूया का? तेव्हा ती पळाली बाथरूममध्ये. 4 महिने कधी निघून गेले समजलेच नाही. असे वाटत होते जसे आयुष्यातील सोनेरी क्षण जात होते. हॉस्पिटलमधून कॉल आला होता. माझ्या ऑपरेशनची तारीख निश्चित झाली होती. एका दिवशी मला ॲडमिट व्हायचं होतं. संध्याकाळी आई आणि सचिनला रूममध्ये बोलावून मी याबद्दल सर्व काही सांगितलं. आई तर थक्क झाली होती. आईला सुनीताने सांभाळलं. थोड्या वेळानंतर विराजची आई म्हणाली, ती गोळी बाहेर काढलीच नाही तर? ती अशीच राहू दिली तर? सुनीता म्हणाली, नाही आई, त्या गोळीने खूप त्रास होतो आणि नंतर तिचं इन्फेक्शन वाढण्याचा धोका आहे. ती गोळी काढणं हाच एक पर्याय आहे. खूप प्रयत्न करून आईला तयार केलं. ऑपरेशन थिएटरमध्ये जाण्याच्या अगोदर मी देवाला प्रार्थना करत होतो, आता माझ्या आयुष्यात एवढे हॅपी मोमेंट आले आहेत, या क्षणांना देव हिसकावून घेऊ नका. माझं ऑपरेशन कॉम्प्लिकेटेड होतं, परंतु सक्सेस झाल्यामुळे सक्सेसच्या स्टोरी पेपरमध्ये येत होत्या. माझ्या कुटुंबाचा आनंद देवाने सुरक्षित ठेवला होता. मी बरा झालो आणि परत माझ्या ड्युटीवरती जाऊ लागलो. डिपार्टमेंट जॉईन केलं. त्यानंतर 2 वर्षांनी माझ्या घरात लहान मुलाचे आगमन झाले. आता मला मुलगा झाला होता. छोट्या मुलाचं नाव आईने पृथ्वी ठेवलं होतं. आता माझं हसतं-खेळतं कुटुंब आहे. 3 लेकरं त्यांच्या आजीचे लाडके होते. मुलांचे शिक्षण चालू होते. माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना वेळ कसा निघून गेला मला समजलेच नाही. काही दिवसांनी सुनीताची तब्येत बिघडली होती. सर्व चेकअप केल्यानंतर समजले तिला कर्करोग आहे. मला सर्व समजत होतं, कोणीच मला सांगत नव्हतं. डॉक्टरांनी तिला सांगितलं आहे. आता तिच्याशिवाय राहण्याचा विचार पण मी केला, तरीही मला भीती वाटते. मला तिची सवय झाली आहे. कसा जगणार आहे मी तिच्याशिवाय? तिला होणाऱ्या त्रासाला पाहून मी तिला थांबवून ठेवू शकत नव्हतो. तिला जावेच लागले. तिचं हसणं, तिचं बोलणं, माझी काळजी करणं, माझ्या छोट्या छोट्या गोष्टींवर माफी मागणं, माझ्या लहान गरजांची काळजी घेणं, माझी आवड निवड, माझे औषध गोळ्या, माझे कपडे, प्रत्येक गोष्ट तिलाच माहीत असते. मी काय करू, कसा जगू तिच्याशिवाय? जोरात ओरडून सांगावे असे वाटत होते, प्लीज मला सोडून जाऊ नकोस. अचानक सर्वजण रूमकडे धावत जात होते. ती बेशुद्ध झाली होती, एकदम शांत, जसं शरीरात प्राण राहिला नाही, परंतु हृदय धडधड करत होतं. सर्वजण तिला शुद्धीत आणण्याचा प्रयत्न करत होते. त्या दिवशी पण अशीच बेशुद्ध झाली होती. जेव्हा मी माझ्या हृदयात लागलेल्या गोळीबद्दल तिला सांगितलं होतं, खाली पडली होती. मी तिला शुद्धीत आणण्याचा प्रयत्न केला होता. आईला शुद्ध येत आहे, अनन्या म्हणाली. तिला शुद्ध आल्यानंतर ती आजूबाजूला कुटुंबातील सदस्यांना पाहून हसत होती. मी तिच्याजवळ खुर्चीवरती बसलो. माझ्याकडे पाहून सुनीता म्हणाली, मी सहजासहजी तुमचा पाठलाग करणं सोडणार नाहीये. पक्का प्रॉमिस केला आहे ना? मी हसलो आणि सर्वांना सांगितलं, तुम्ही मुलांना घेऊन घरी जा. सुनीताजवळ मी आहे आणि डॉक्टर पण आहेतच. खरं आहे, कोणीच जायला तयार नव्हतं. थोड्या वेळाने सुनीताने प्राण सोडले. मी खूप रडत होतो,
खरोखर मी खूप चांगले दिवस जगलो होतो सुनीतासोबत. मी सुनीताला पाहून निर्जीव वस्तूप्रमाणे झालो होतो. माझ्या डोळ्यातील अश्रू वाहू लागले. सर्वजण जमा झाले होते आणि तिला नेण्याची तयारी करत होते. मी कोपऱ्यात उभा राहून रडत होतो. तिने मला सांगितले होते माझा पाठलाग करणे सोडणार नाही, परंतु आज एकटी कशी काय गेली. प्रत्येकजण तिची प्रशंसा करत होतं. मला आणि आमच्या कुटुंबातील सदस्यांना आधार देत होतं. सर्व लोक तिचे अंतिम दर्शन घेऊ लागले. सुनीताने केलेलं प्रॉमिस पूर्ण करत विराज पण तिच्यासोबत या जगाला सोडून निघून गेला. प्रत्येक माणसाची एक कथा असते. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला विराज आणि सुनीताची ही कथा कशी वाटली ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. कथा आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. आभारी आहोत.